12 गोवंश जनावरांची सुटका. 27 मार्च 2026 रोजी जिल्हा वाहतूक शाखा भंडारा हे पेट्रोलिंग करीत असताना एक गुप्त माहिती मिळाली की वरटी पोलीस स्टेशन हद्दीतील रोडने वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली की वरटी मार्गावरून दाभा टाकडी मार्गे वाहतूक होत आहे. ही माहिती प्राप्त होता जिल्हा वाहतूक भंडारा यांनी टाकडी भंडारा येथे नाकाबंदी करण्यात आली व 10:30 सुमारास आयशर वाहन क्रमांक MH40 CM 2726 वरटीकडून येत असताना त्यांना थांबवून वाहनाची तपासणी केली असता तर त्या वाहनामध्ये चारा पाण्याची सोय न करता क्रूरतेने कोंबलेले आढळले. 12 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. या वाहनात 5 काळे, 3 लाल, 4 पांढरे रंगाचे असे एकूण 12 गोवंशीय जनावरे यांची सुटका करण्यात आली व चालक आणि मालकाचे नाव विचारले असता त्यांनी स्वतः चालक आणि मालक मीच आहे आणि आरोपींचे नाव श्री तौफिक तालिब खान वय 26 वर्ष, राहणार चंगेरा पोस्ट सतोना तालुका जिल्हा गोंदिया, तसेच सोबत असलेला क्लीनर यांचे नाव महफूज मुस्ताक खान वय 23 वर्ष, राहणार चंगेरा पोस्ट सतोना तालुका जिल्हा गोंदिया असे असून 12 गोवंश जनावरे अंदाजे किंमत 1,30,000 रुपये आणि आयशर क्रमांक MH40 CM 2726 यांची अंदाजे किंमत 10 लाख रुपये असा एकूण 22,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. 12 गोवंश जनावरे संरक्षणाकरिता भागीरथा गो अनुसंधान बहुउद्देशीय संस्था मालिपार चांदोरी तालुका जिल्हा भंडारा येथील गौशाळेत जमा करण्यात आले. आयशर वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालय भंडारा येथे डिटेन करण्यात आलं. दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन भंडारा येथे शहर येथे अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे साहेब, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक भंडारा श्री बोरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक भंडारा अमित वंजारी, राहुल फेंडर, सागर मोहतुरे, चालक पोलीस हवालदार मुकेश गायकवाड, जिल्हा वाहतूक भंडारा पोलीस यांनी ही कामगिरी बजावली. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.